किंवा महाजन सर असतील, पेंढारे सर असतील, किंवा आमचे टी व्ही धनगर सर असतील, किंवा नुकतेच मिळालेले नेट सेट उत्तीर्ण झालेले आपले कलकर सर, आपण त्यांना एवढंच म्हणूया, सर उगता हुआ सूरज दुआ दे आपको, खिलता हुआ गुलाब महक दे आपको, हम तो कुछ दे न सके, देने वाला आपको हजार पशियार द्या. आपल्या सर्वांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्या जगदीश सर, आमचे जावळे बापू काटे सर आणि सर्व उपस्थित मंडळी, आणि जास्त आनंद मला असा होतोय की मी खरं म्हणजे भारावलो हा कार्यक्रम पाहून. कारण प्रत्येक चेहरा जो आहे हा चेहरा हसरा असतो. 20, 30, 40 ओलांडली जरी असतील, आणि जे हे तुम्हाला पुरस्कार मिळालेले हे काही असे ताणून किंवा ओढून किंवा काय असे वशिल्याने असे मिळालेले नाही आहेत. कारण मी या सगळ्या लोकांची आज वानवा आहे असे लोक पाहायला मिळत नाही. आणि अशा सगळ्या लोकांचा हा जो ग्रुप या ठिकाणी या निमित्ताने या ठिकाणी आला, आणि हा चांगला दिवस आहे आणि चांगल्या दिवशी तुमचा या ठिकाणी एक सत्कार होतो आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मला खूप आनंद आहे. कारण शिवाजी महाराज जे होते ते सगळ्यांना घेऊन चालणारे होते, तसा तुमचा हा जो ग्रुप आहे हा ग्रुप सुद्धा तशाच प्रकारचे आहे. साहित्यिक असेल, कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असेल, आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्यांच्या गुणांना त्यांना चालना देताय आणि अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही त्यांचा सत्कार करताय. छोटेखाली कार्यक्रम का असेल ना, मला या ठिकाणी 2 शब्द बोलायला मिळाले. अतिशय सुंदर स्तुत्य उपक्रम की जो ग्रुप शिवशाही फाउंडेशन आणि सानेगुरुजी शैक्षणिक मंच गेल्या 7-8 वर्षापासून या 5 वर्षात कोरोनापासून स्पीड पकडलेला आहे. प्रत्येक कार्यक्रम आणि माध्यमिक प्राथमिक भेदभाव न मानता, मग तो कुठलाही कार्यक्रम असेल, साधी गोष्ट नाही, 3 संमेलन आता सगळ्या ग्रुपने 3 संमेलन पूर्ण केले. आमच्या भगिनी सुनेता पाटील मॅडम, म्हणजे तुम्ही साहित्य संमेलनात गेले तरी त्या ठिकाणी ग्रुप होता, विद्रोही मैत्री होताच, आणि गजल संमेलन आताच कुणाल दादा त्याची खंत व्यक्त करतोय. म्हणजे तो असं वाटतं तो माझा विद्यार्थी आणि मी त्याचा विद्यार्थी. जे न देखे रवी ते देखे कवी, सातत्याने या ठिकाणी कणखरे सरांनाही मी शिकवलेलं आहे. सूत्रसंचालक विद्यार्थी, काटे सर विद्यार्थी, म्हणजे आपला आणि सर्व मित्र परिवार, हा सर्व मिलाप जमवणं जोडून ठेवणं साधं काम नाही. आणि चेहऱ्यावर सगळ्यांचं हास्य सातत्याने सतत कामात व्यस्त राहणे, म्हणजे फक्त आपली ड्युटी 6 तासाची करणं नाही, मग ते कौटुंबिक जबाबदारी असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, सगळ्या पद्धतीने आपण जे म्हणतो अष्टबल नेतृत्व. या ठिकाणी धनगर सर, पेंढारे सर, ईश्वर महाजन सर, काटे सर, सर्व परिवाराला आज या सर्व 6 शिक्षकांचा, गुणवंत शिक्षकांचा सत्कार या ठिकाणी आपल्या दोघं फाउंडेशनने या ठिकाणी केला. साधं काम नाहीये. संपूर्ण तालुक्यात नाही, जिल्ह्यात आपल्या या सानेगुरू शैक्षणिक विचारमंच आणि शिवशाही फाउंडेशनचं नाव आहे की कुठलाही कार्यक्रम 20-25 लोक एकत्र येतात, 10 लोक एकत्र येतात आणि कार्यक्रम यशस्वी होतो. त्यांनी असं म्हटलं की हा कार्यक्रम हे करताय म्हणजे तो कार्यक्रम यशस्वी होणारच. आणि याचं कारण त्या ठिकाणी की जी एकी सुख दुःखात सगळे एकत्र जाऊन तुम्ही प्रेरणा देणं जसं समाजाला लागतात, तसं या ठिकाणी प्रेरणा सुद्धा काही व्यक्तींकडून, तो वयाने लहान असेल, आपण आपल्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा प्रेरणा घेत असतो. आणि त्याच्यामुळेच सदाबहार असा कार्यक्रम आपला त्या ठिकाणी होतो. या संपूर्ण मंडळीला एवढंच नाही, आता जे PhD धारक होणार आहेत, डॉक्टरेट मिळवणार आहेत, नेट सेट
सोपं काम नाहीये. प्रत्येक क्षेत्रात जेव्हा समाज आपला विचार करतो पुरस्कार देण्यासाठी, तेव्हा निश्चितच कुठे ना कुठे आपलं एक खारीचा वाटा असेल. आपण मनाने फार मोठं काहीतरी केलं तर तो खारीचा वाटा आपण उचलला असतो, आणि म्हणून समाजानं त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून पुढे आलेलं असतं. आणि हे काम सातत्याने आपण करावं. आणि त्यासोबतच जर करता आलं, आपल्या प्रचंड ताकद आहे शिक्षणामध्ये, तर आजचे जे विद्यार्थी भरकटताय तो कुठल्याही समाजाचा असो, मानव जात ही एकच जात आहे. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, दुसरी कुठलीच जात नाही. तर मानव जातीचं रक्षण करता येईल, त्याला संस्कार चांगले देता येतील, तो दुर्व्यसनांपासून दूर कसा होईल, हा सातत्याने प्रयोग आपण करा. आणि आपल्या ग्रामीण भागात जेवढं दडलेलं आहे त्याला जर तुम्ही प्रेरणा दिली तर ते उत्स्फूर्त बाहेर येतं. शहराच्या कुठे काय होतं काय त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि आपल्या हातात आपले जे चिमुकले 10, 20, 30, 50, 100 हात असे असतील, जर तुम्ही त्यांच्यावर संस्कार केले. मी समोर उदाहरण आहे, मी 40 वर्षापासून 35 वर्षापासून या फील्डमध्ये काम करतोय. तर जर तुम्हाला पालकांशी भेटी, त्यांच्या घरी जाता आलं, त्यांचे सुख दुःख समजून घेता आले, तर त्याच्यापेक्षा तुम्हाला मोठा सत्कार मिळणार नाही. आणि ते आपण करताय. आणि म्हणूनच संपूर्ण तालुकाभर आपल्या आंबाईचं नाव त्या ठिकाणी उंच होतंय, धोरण होतंय. पुन्हा एकदा आपल्या दोघा फाउंडेशन तर्फे अभिनंदन या ठिकाणी सर्व शिक्षणाचं गुणवत्ता शिक्षणाचं मी करतो आणि थांबतो. आदरणीय व्यासपीठ, ज्ञाते होते आणि श्रोते होते, आज पावन दिवस अखंड हिंदुस्थानाचा मानबिंदू, चारित्र्य असेल, शील असेल, त्याचबरोबर त्याग असेल, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवराय यांना त्रिवार मुद्रा करून असं म्हणू, धन्याचा हा माल मी तो हा माल भार वाई, एवढं मी नम्रपणे नमूद करतो आणि आपल्या प्रेमात ऋणात राहू इच्छितो. दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी शिवा पाहिजे असं म्हटलं जातं. आणि खरंच शिवाजी महाराजांची जी अखंड ऊर्जा आपल्या सगळ्यांना लाभलेली आहे, ती अखंड ऊर्जेचं रूपांतर आज जी तरुणाई भरकटली आहे, म्हणून आजच्या अध्यक्षांनी आपल्याला त्याच्यावर एक बोलकी प्रतिक्रियासुद्धा दिली. पण आबासाहेब, हे जरी सत्य असलं तरी आमचे हे जे मनसेचे सदस्य आहेत हे सर्व अत्यंत ऊर्जावान सदस्य आहेत, जे उभ्या महाराष्ट्रामध्ये जे शैक्षणिक वातावरण बदलून टाकण्याची क्षमता या प्रत्येकाची आहे. म्हणजे त्याचं प्रातिनिधिक कदाचित प्रदीप कंकरे सर हे आमचे प्रतिनिधी असतील, किंवा कुणाल पवार असतील, किंवा अजून नेट सेट झालेली इतर सगळी मंडळी असतील. पाटे सरांच्या माध्यमातून तुम्ही सातत्याने बघतात. आमचे पेंढारे सर असतील, ईश्वर महाजन सर असतील, ए.बी. धनगर सर असतील, किंवा दत्ता सोनवणे सर असतील, आपले शरद पाटील सर असतील, किंवा आमच्या सुनीता मॅडम असतील, या सर्व आपल्या आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून प्रत्येक क्षेत्रामध्ये न्याय देण्याचं ते कार्य करत असतात. आणि अशी ही ऊर्जा खऱ्या अर्थाने तुमच्यासारखे जेव्हा शाबासकीचे 2 शब्द आमच्या विषयी बोलतात, त्यावेळेस निश्चित प्रकारची एक वेगळी ऊर्जा आम्हाला मिळत असते. असो, आपण या कार्यक्रमाला उपस्थित झालात म्हणून आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानणार नाही, कारण त्याच्यात भार असतो. धन्यवाद म्हणणार नाही, कारण त्याच्यामध्ये पण वाद असतो. म्हणून आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहील. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आपले अध्यक्ष आदरणीय आबासाहेब एस.जी. देशमुख, आमचे मुख्याध्यापक आदरणीय B.S. आबा हे माजी मुख्याध्यापक, आणि त्यांचंही कार्य खूप चांगलं राहिलं आहे. आमचे विज्ञान मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय जगदीश पाटील सर, तसेच शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष दादा काठे, आणि आमच्या या सगळ्या याच्यामध्ये शिवशाही फाउंडेशन आणि साने गुरुजी विचार मंच हे जरी म्हटलं तर त्याच्यामागे आमचा खानदेश साहित्य संघ लपलेला असतो. मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या शिवाजी महाराज की जय.